पण हे कलियुग आहे, इथे भगवान श्रीकृष्ण येणार नाही. इथे आपल्यालाच द्रौपदी नाही तर आपल्याला भगवान श्रीकृष्ण करायचं आहे. या अन्यायाच्या विरोधामध्ये आपल्याला आपलं सुदर्शन चक्र काढायचं आहे आणि आपल्यालाच सजग व्हायचं आहे, असं मला आवर्जून इथे सांगावंसं वाटतं. त्यानंतर महिला दिन म्हणजे नेमकं काय, तर मला असं सांगायचं आहे की आजच्या कार्यक्रमाला महिलांची असलेली उदासीनता आणि अनुपस्थिती अतिशय खेदाने मला हे सांगावंसं वाटतं की सर्वप्रथम आपण आपल्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे त्याचा दोष इतरांच्या माथी मानू नका. माझ्यावर जी परिस्थिती आहे, मी करिअर करू शकले नाही, मला हे करता आलं नाही, मला ते करता आलं नाही, मी कुटुंबामध्ये अडकले, मला यांनी करू दिलं नाही, हे पहिलं बंद करा. दुसऱ्यांच्या माथी आपल्या नाकर्तेपणाचं खापर फोडू नका, असं मला सांगावंसं वाटतंय. नंबर 2, पुरुष हे आपले शत्रू कधीही नव्हते आणि कधीही असणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. पुरुषांच्या नावाने ताशेरे ओढले म्हणजे महिला दिन साजरा झाला ही भ्रामक कल्पना पहिल्यांदा बाजूला काढा. असं असतं तर महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, नावाटळ टिळक असे कितीतरी समाजामध्ये अग्रेसर व्यक्ती होते की ज्यांनी प्रथम आपल्या स्त्रियांना सुशिक्षित करून समाजामध्ये अन्यायाच्या विरोधासाठी, अन्यायाच्या विरोध करण्यासाठी लढायला प्रवृत्त केलं. आणि म्हणून पुरुष आपले कधीही शत्रू नाही, नव्हते, ते भक्कमपणे आपल्या पाठीशी आहेत, हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यानंतर आज महिला दिनाचं मला एक सांगायचं खूप खंत आणि वाईट वाटतं की ती म्हणजे स्त्रीला पुढे येण्यासाठी स्त्री ही स्त्रीची पद्धत आहे. मी शत्रू नाही म्हणणार आज महिला दिनाचं. स्त्री ही स्त्रीची पद्धत आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कधीही पुढे येऊ देत नाही. उदाहरण सांगितल्यानंतर तुम्हाला ते पटेल. बघा तुम्ही एसटी बसमध्ये आपण जात असताना, प्रवास करत असताना एखाद्या महिलेजवळ जर जागा असेल आणि तिच्याजवळ एकच जागा असेल आणि तिची बॅग वगैरे ठेवली असेल, आपल्याला बघितल्यानंतर ती तिची बॅग आणखी पुढे सरकवते आणि ऐसपैस बसण्यासाठी प्रयत्न करते. एखादी सुशिक्षित महिला असेल तर कधीही वाद घालत नाही, ती गुपचूप उभा राहते. हे मला खूप खेद होतोय. मला काही मत्सर किंवा ईर्ष्या म्हणून हे सांगायचं नाही. नंतर या अधिकाराचा वापर एसटीच्या सीटमध्ये प्रत्येक सीटवरती लिहिलेलं असतं की महिलांसाठी राखीव, अपंगासाठी राखीव, ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव. किती ज्येष्ठ नागरिक, किती अपंग, किती महिला याचा वापर करतात. किंवा आपण एखाद्याला असं म्हणतो का हे उठ रे बाबा की माझी जागा आहे, तो महिलांसाठी राखीव लिहिलेलं आहे आणि तू उठ मला बसू दे, नाही म्हणणार. कारण आपल्यामध्ये तेवढी क्षमता नाही आहे आणि क्षमता असली तरी आपल्या संस्कृतीने हे आपल्याला शिकवलेलं नाही आहे. एखाद्याला उभं करून आपण त्या जागी बसू हे आपल्याला कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे आपण सुशिक्षित असूनही निमूटपणे गप्प बसतो. पण निदान एवढं तरी करा की त्या जागी आपण हे तरी म्हणू शकतो की ए बेटा तू उठ, त्या कोपऱ्यामध्ये आजी किंवा आजोबा बसलेले आणि त्यांना जागा दे. हे आपण करू शकतो, पण हे नाही होत. आणि म्हणून दुसऱ्याच्या नावाला दोष देणं पहिलं बंद करा. आपल्या अधिकाराचा वापर आपण स्वतः करा, असं मला म्हणावंसं वाटतं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण. कुटुंबामध्ये आपण शिक्षण देत असताना मुलगा आणि मुलगी यांचा समान विचार कधीही करत नाही. मुलाच्या तुलनेमध्ये मुलीला आपण शिक्षण देत नाही. थोडीफार परिस्थिती शहरातल्या भागातली सुधारलेली असेलही, पण ग्रामीण भागामध्ये जाऊन पहा, आजही परिस्थिती तेच आहे. जेव्हा आपण मुलाला शिक्षण देतो त्यावेळी मुलीच्या शिक्षणाचा विचार करत नाही. सहज टिपिकल गृहिणी म्हणते आमची बबडी काय जेमतेम ग्रॅज्युएट करायचं, आम्ही दिवसभर रागात जाणार, तिला बघायला कोण आहे, एकदा चांगला नवरा बघून तिचं लग्न उरकून टाकायचं. आमच्या पिंट्याला हुशार, परदेशात जायला पाहिजे, मग त्याला पोरी कोणते ना शिकल्याशिवाय, पिंट्याने मात्र शिकावं, मुलीने मात्र शिळा अन्न खायचं. परिस्थिती शहरामधली बदललेली पण ती ग्रामीण भागातलं बोलती आहे. मग अशा रीतीने मुलीच्या शिक्षणाचा विचार आपल्या संस्कृतीमध्ये होत नाही. मुलाप्रमाणे मुलीचा होत नाही, सुनेचा तर त्यामुळे पलीकडचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे कुटुंबामध्ये आपण भेदभाव करतो की मुलगी म्हटले की संध्याकाळी घरी आलं पाहिजे, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, एक काय पोरासारखं वागतेस, मुलगी आहेस तू, परकेच्या घरी जायचं, हे आपण तिच्यावरती बिंबवतो. मान्य हे तिच्यावरती बिंबव, हे चुकीचं नाही आहे. पण त्याचबरोबर आपण कधी आपल्या मुलाला म्हणतो का की तुला सगळं आलं पाहिजे बेटा, तुला भांडी आली पाहिजे, धुणी आली पाहिजे, तुला स्वयंपाक आला पाहिजे, तुला घर स्वच्छता करता आलं पाहिजे का? समान अधिकार जसं स्त्री मागते तसं पुरुषांना का वाटू नये की मलाही घर सांभाळता यावं?
एक स्त्री देशाच्या सर्वोच्च पदावर असताना आपलं कुटुंब सांभाळून, सर्व काही सांभाळून सर्व्हिस करू शकते, स्वतःचं करिअर करू शकते. पण कुठल्या पुरुषांसाठी ठोकपणे मला सांगावं की होय मी घर सांभाळून सर्व्हिस करतो. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्या मुलाला या सवयी लावा. माझ्या भारतभूमीवरती समृद्ध असा वारसा माझ्या देशाला लाभलेला आहे. अहिराणी देशातली आणि खान देशातली बहिणाबाई चौधरी निरक्षर शत्रू असताना कुठल्या विद्यापीठामध्ये गेली होती, पण मानवी मनाचे विविध कंगोरे टिपताना ती म्हणते मन वढाय वढाय, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं दोर, किती हाकता हाकला फिरियत पिकावर, मन जहरी जहरी त्याचं ज्ञानाने तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे मंत्र. माणसाचं मन इतकं विषारी आहे की विचू साप सुद्धा मंत्र उतारल्यावर जाईल, पण माणसाच्या स्वभावाला औषध नाही असं सांगताना त्या म्हणतात. एवढंच नव्हे तर स्वतःचा खोपा झाडाला टांगला असताना ती म्हणते की खोपा नाही माझा जीव झाडाला टांगला आहे. अरे खोप्यामध्ये खोपा जसा झाडाले टांगला, लेका पिलासाठी तिनं जीव झाडाले टांगला, पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, लेका पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला. तर आज आपण कुठल्या ठिकाणी आहोत? अक्षरशत्रू असणाऱ्या बहिणाबाई आपल्याला समाजाचं ज्वलंत उदाहरण, जीवनाचं एवढं व्यवहार ज्ञान देतात. मग आपण आज कुठं असलं पाहिजे? बालपणीच वैधव्याची कुऱ्हाड डोक्यावर आली असताना सोपानदेवाला मोठं करत करत हातामध्ये खुरपं आलं आणि ही परिस्थिती बदलणार नाही. आपल्याला कुठेतरी हे बदललं पाहिजे. म्हणून आयुष्याचे चटके सहन केले पाहिजेत, कष्टाला पर्याय नाही. म्हणताना ती म्हणते, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अशा समृद्ध महिलांचा, मातांचा वारसा लाभलेला माझा हा महाराष्ट्र देश आहे. त्यानंतर आणखी काही अंगांना आपण स्पर्श करूया. ते म्हणजे वेळ. आपल्या आयुष्यातील वेळ इतकी महत्त्वाची आहे की कृपा करून वेळ पाळा. स्वतःचाही आणि दुसऱ्याचाही वेळ खाऊ नका. वेळ ही खूप महत्त्वाची आहे. कितीतरी खेळाडूंनी आपल्या आयुष्यातील सुवर्ण पदक एका सेकंदावरून काढलेली आहे. आयुष्यातला सेकंद जर आपल्या जीवनामध्ये एवढा बदल करत असेल तर आपण आपला अनाठायी वेळ किती वाया घालतोय याचा विचार प्रत्येकाने करावा. कारण या भारताच्या आपण एक समृद्ध नारी आहोत असं मला सांगावंसं वाटतंय. त्यामुळे आपल्या तोंडातून निघून गेलेली, आपल्या आयुष्यातून निघून गेलेली वेळ, तोंडातून गेलेला शब्द आणि आयुष्यातून निघालेला बाण परत कधीही येत नाही. वेळेचं महत्त्व जाणार. वेळ हा सोन्यापेक्षाही अमूल्य आहे. मला तर असं वाटेल की कुणी माझं अर्धा ग्रॅम सोनं पडलं ते पुढं म्हणून मला कोणी सांगितलं की नाही हुडकत बसणार, की तूच बघ त्याच्या गुंटीने मी सोनं मिळवेल, परंतु माझा जो ते हुडकण्यामध्ये गेलेला वेळ आहे तो मला परत कधीही मिळणार नाही. आणि म्हणून माझा वेळ मला महत्त्वाचं वाटतोय. आज वेळ जर विमानाच्या गतीने पुढे होत असेल तर पायलट म्हणून आपण त्यावरती स्वार झालं पाहिजे आणि हे वेळेचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे असं एक मला असं वाटतं. त्यानंतर आणखी एका अंगाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे आणखी 3 ते 4 मिनिटांमध्ये मी वाद संपवणार आहे आणि ते म्हणजे राष्ट्रगीत किंवा समाजसेवा. प्रत्येक महिलेने मला वाटतं की हा प्रश्न स्वतःला विचारावा. अंतरुणावर पडल्यानंतर आपण काय होतं की मी, माझे, मला, माझे पती, माझा मुलगा, माझं कुटुंब या नात्यामध्ये, या जबाबदारीमध्ये स्वतःला एवढं गुरफटून घेतो की समाजामध्ये काय चाललंय याचं भानही आपल्याला नसतं. आणि म्हणून स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा की माझ्या 12 तासातले मी दिवसभरातला 1 तास दुसऱ्यांसाठी काय केलं? ज्यावेळी या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं, होय मी जगली आहे दुसऱ्यासाठी. देशाच्या सीमेवरती कितीतरी सैनिक आपल्या अहोरात्र आपल्या जीवाची बाजू करून लढतात म्हणून आपण शांतपणे ते जगू शकतो. तर त्यांच्याप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे. दीन, दुबळे, दलित, अनाथ, अपंग या लोकांसाठी आपलं काहीतरी कर्तव्य आहे. आपल्या 12 तासातला 1 तास आपण त्यांना द्यावा असं मला म्हणावंसं वाटतं. आणि ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. समाजसेवा. या समाजासाठी माझं काहीतरी देणं लागतं. ही जमीन, हे आकाश, या जमिनीवरती मी वाढते, या आकाशाच्या छताखाली मी स्वतःला वाहून घेते आहे, हे हा निसर्ग आहे. तर याप्रती माझं काहीतरी देणं आहे आणि मला हे द्यायचं आहे. ही भावना, ही सामाजिक बांधिलकी आपल्यामध्ये असावी असं मला वाटतं. समाजसेवेचा विचार केला की अनेक चेहरे आपल्या पुढे येतात. साधनताई आमटे, मदर तेरेसा,
सिंधुताई सपकाळ, ज्या माऊलीने स्वतःची व्यथा, स्वतःचं आयुष्य दुबळं त्या मुलीवरती येऊ नये म्हणून पोटची मुलगी दगडूशेठ हलवाईच्या पायरीवरती ठेवली आणि तिथला मुलगा घेऊन एका मुलासह 10,000 मुलांची माय झाली, अशा सिंधुताईचं स्मरण करताना खरोखरच मला गलबलून येत आहे. आणि परदेशामध्ये नऊवारी साडीवरती आपल्या संस्कृतीचा ध्वज फडकावला म्हणून मला सिंधुताई खरंच धन्य वाटतात. आणि पुन्हा एकदा अशा सिंधुताईंना मी मानाची विनम्र आदरांजली अर्पण करते. हे कुठेतरी स्वरूप बदललं पाहिजे. भारत स्वतंत्र झाला पण स्त्रियांची जी काही अवस्था होती ती अतिशय बेकार होती आणि स्त्री स्वतंत्र झाली नव्हती. ते 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला पण स्त्री स्वतंत्र झालेली नव्हती आणि त्याही पलीकडं दलित स्त्री तर मुळीच झालेली नव्हती. अतिशय मानाची हिणकस वागणूक, सन्मानाची वागणूक न देता हिणकस वागणूक तिच्या वाट्याने येत होतं आणि अशी वागणूक त्या स्त्रियांना मिळत होती. मला अजून आठवतं की BA सेकंड इयरला असताना एक कविता संग्रह होता फिर्याद नावाचा आणि आवर्जून त्यांचा उल्लेख मला इथे करावासा वाटतो की स्त्री ही एखाद्याच्या आयुष्याचा स्वर्गही करू शकते आणि विरोध जर केला तर एखाद्याच्या आयुष्याचं स्मशान नाही वेळ लागत नाही. आणि तिने आपल्या या कविता संग्रहामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. हिराताई बनसोडे यांचा फिर्याद नावाचा कथासंग्रह होता. तर आपल्या गुलाम या कवितेमध्ये त्या म्हणतात, कधी कधी घरातल्या नात्यांचंच ओझं होतं आणि मग त्या म्हणतात, जिथे रंगीत उदय असतात स्त्री परंपरेने स्त्री शोषली जाते त्या देशात स्त्री अजून गुलाम आहे. स्वतःच्या फिर्याद नावाच्या या कवितेमध्ये त्या म्हणतात, लोक हो तुमच्या न्यायालयामध्ये मी फिर्याद मांडली आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का? लोक हो तुमच्या न्यायालयामध्ये मी फिर्याद मांडते आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का? माझा पिता, माझा पती, माझा भाऊ, माझा पिता, माझा पती, माझा भाऊ या गोंडस नात्यांच्या अस्तित्वाखाली, या गोंडस नात्यांच्या भाराखाली माझं कोमल अस्तित्व दाबलं जाते पावला पावलावरती. अन्यायाविरुद्ध रणांगणावर लढणारे कणखर हार तुम्ही तरी माझे व्हाल का? लोक हो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद मांडते आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का? अशा या कवयित्रीच्या जीवनामध्ये एक छोटासा प्रेमाचा कवडसा येतो आणि ही पेटून उठणारी बंडखोर कवयित्री पुन्हा भावूक होऊन जाते. आणि त्यांची कविता मला आवडलेली आहे. 4 ओळीमध्ये मी ती सांगणार आहे. मोगरा नावाची. तू दिलेला मोगरा रे राहिला माळाचा, तू दिलेला मोगरा रे राहिला माळाचा, तू दिलेला दीप रे राहिला लावाणीचा. रात्र माझी थांबत असे दारी तुझ्या, रात्र माझी थांबत असे दारी तुझ्या, स्मृती माझी चुंबिती, स्मृती माझी नयन माझी चुंबिती, स्मृती तुझी ओठ वेडे कवळती मूर्ती तुझी. तू दिलेला दीप रे राहिला लावायचा, तू दिलेला मोगरा रे राहिला माळायचा. अशा महान कीर्तनाची माझी ही बोली आहे. प्रसंगी ती एवढी भावूक होती आहे तर जाता जाता शेवटी मी एकच म्हणेन की स्त्री पुरुष समानता येण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील. तर प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबामध्ये मुलाच्या शिक्षणाप्रमाणे मुलीच्या शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. ज्या बरोबरीनं आपल्या मुलीला आपण शिक्षण देतो, स्वतःच्या पायावरती उभा करतो, त्याच्याच बरोबरीनं आपल्या घरात जी नववधू सूनमधून येणार आहे तिच्याही शिक्षणाचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. हे मला निश्चित सांगावंसं वाटतं. त्यानंतर मुलाच्या जन्माइतकंच मुलीच्या जन्माचं देखील स्वागत झालं पाहिजे आणि आता ते होतही आहे, याच्यामध्ये वाद नाही. त्यानंतर घरातल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी स्त्रीला गृहीत धरण्यात येऊ नये. कुटुंब, संस्कृती, शिक्षण, घरदार, एखादा कमवता पुरुष असेल तर त्याला आपल्या कुटुंबाप्रती जे काही निर्णय घ्यायचा अधिकार असतो त्याचप्रमाणे घरातील कमवत्या स्त्रीलाही तो अधिकार असला पाहिजे असं मला म्हणावंसं वाटतं. शेवटी स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे झाडाला लागलेलं फळ नाही आहे, आपण ते तोडून आणलं आणि घेतलं. स्वातंत्र्य म्हणजे बाजारात असलेली मेथीची भाजी नाही आहे, घेतो आणि 4 पैसे टाकलेली आपण ती आणली. किंवा स्वातंत्र्य म्हणजे महादेवाच्या मंदिरातला प्रसाद नाही आहे, कोणी मूर्ख बनवून वाटायला बसलेला